छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पैठण गेट परिसरामध्ये मतदानाच्या एक दिवशी आधीच पोलिसांना 39,65,000ची रक्कम पकडण्यात आली आहे। तर पैठण गेट परिसरातील मोबाईल दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। सोबत पैसे मोजण्याचं मशीनही आढळलंय। तर दुकान चालकाकडून या रकमेसंदर्भात समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये, त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कुठून नेला जात होता, कुठे नेला जात होता याची चौकशी सध्या केली जाते। या रकमेचा निवडणुकीची काही संबंध आहे का, या संदर्भात देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। आम्ही आज एसएस ॲसेसरीज पैठण गेट येथे अराउंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत। अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत। त्याचाच तपास आम्ही करत आहोत। इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत। आम्हाला एक 10 दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती, त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे। तर मतदान उद्या होत आहे आणि त्या अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत। पोलिसांना 39,65,000ची रक्कम पोलिसांनी पकडली आहे। पैठण गेट परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे। तर मोबाईल दुकानातून ही रक्कम जप्त देखील करण्यात आली आहे। सोबत पैसे मोजण्याचं मशीन देखील या ठिकाणी आढळलंय, त्यामुळे त्या पोलिसांकडून कसून अशी चौकशी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। मोहसिन, नेमकं काय कळतंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर ही रक्कम सापडली आहे, पोलिसांकडून अधिक तपास देखील केला जातोय। काही तांत्रिक कारणांमुळे मोहसिनपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र आपण ही एक महत्त्वाची बातमी पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो रुपये सापडले आहेत, तर पैसे मोजण्याचं मशीन देखील त्या ठिकाणी सापडलंय, त्यामुळे पोलिसांकडून कसून अशी चौकशी केली जाते।